जय शिवराय मित्रांनो, नेहमीप्रमाणे सकाळी लवकर आम्ही चावंड किल्ल्याच्या पायथ्याला पोचलो आणि सकाळी 7 वाजता आम्ही ट्रेक सुरू केला. सुरुवातीला सोपा वाटणारा हा पायरी मार्ग पायऱ्यांच्या उंचीमुळे थोडा खडतर बनून गेला. जय शिवराय मित्रांनो, आता आम्ही आलो आहे किल्ले चावंड प्रसन्नगड तिकडे, आणि हा किल्ल्याचा पायरी मार्ग. हा थोडा रिस्की आहे, पण सांभाळून गेलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. आधी या ठिकाणी या रेलिंग नव्हत्या, त्यामुळे हा पायरी मार्ग खूप खडतर होता. आता मात्र रेलिंगमुळे प्रवास खूप सोपा झालेला आहे. हा पायरी मार्ग थोडासा शिल्लक असताना आम्हाला वाटेत एक दगडी रांजण भेटला. या रांजणातलं पाणी सैनिकांना प्यायसाठी वापरलं जायचं. जवळपास 1 तास या पायरी मार्गावरून प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो किल्ल्याच्या या महादरवाजाजवळ. या गणेश दरवाजाची अवस्था अतिशय बिकट आहे. बाजूच्या भिंती ढासळलेल्या आहेत, पण दरवाजाची कमान अजूनही शाबूत आहेत. गणेश दरवाजातून थोडा आत आल्यानंतर आपल्याला हा छोटासा एक तोफकडा, नंतर पुष्करणी आणि सदरेचा काही भाग नजरेच्या टप्प्यास पडतो. महाराष्ट्रात असे थोडेच काही किल्ले आहेत ज्या ठिकाणी आपल्याला काही अवशेष पाहायला भेटतात. त्यातलाच हा एक किल्ले चावंड उर्फ प्रसन्नगड. या गडावर खूप अशा पाण्याच्या टाकी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे हरिश्चंद्रगडावर असलेली पुष्करणी या ठिकाणी हुबेहूब पाहायला मिळते. आणि या पुष्करणी समोरच महादेवाचं एक सुंदर असं मंदिर आहे. त्याची फक्त आता कमान शिल्लक आहे आणि मूर्त्या काही भंगलेल्या अवस्थेत आहेत. या पुष्करणीपासून जवळच आपल्याला 7 टाक्यांचा समूह पाहायला मिळतो. पाण्याच्या टाक्यांचा हा समूह पाहिल्यानंतर आम्ही आलो लेण्या पाहायला. लेण्यांचा हा समूह यादवकालीन आहे असं सांगण्यात येतं. आदल्या रात्री तिथे पाऊस झालेला असल्याने लेण्यांवरून पाणी खाली पडत होतं. या लेण्यांमध्ये बरंच काही कोरीव कामानी शिल्प आपल्याला बघायला मिळतात. या लेण्या म्हणजेच गुहा पहारेकऱ्यांच्या चौक्या म्हणून वापरात होत्या. गडाची या बाजूची तटबंदी इथे संपते. याच ठिकाणी या गुहा आहेत. गुहेसमोरच्या तटबंदीचे काही अवशेषही इथे पाहायला मिळाले. तटबंदीचे अवशेष आणि गुहा पाहून झाल्यानंतर मग आम्ही निघालो किल्ल्याच्या वरच्या भागावर असलेल्या चावंडा देवीच्या दर्शनाला. देवीचं दर्शन घेतलं आणि मग मंदिराच्या मागच्या बाजूलाच आम्ही सोबत आणलेले खाद्यपदार्थ खायला सुरुवात केली. आणि जेवण झाल्यानंतर मग आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.